10वी हिंदी पेपर पद्य विभाग 12 पैकी 12 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला पडू शकतात। रील सेव्ह करून ठेवा आणि ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा ज्यांना क्लासेस नाहीये, ज्यांना माझ्या मार्गदर्शनाची गरज आहे। तुमचं एकच काम आहे, फक्त त्यांना व्हिडिओ शेअर करायचे। कृपया हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। बघा 12 मार्क कसे घ्यायचे आणि काय चुका करायच्या नाही ते आपण पाहूया। एकदम सोपं आहे, या इकडे। तर पहा, विभाग 2 आहे पद्य विभाग। 12 मार्कासाठी लक्षात घ्या, 6 मार्काच्या 2 कविता तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। इतका सोपा आहे की लहानातला लहान विद्यार्थी आरामशीर करू शकतो। बघा तुम्हाला काय करायचंय, कविता तर तुमच्या अभ्यासक्रमातीलच आहे आणि मस्त ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे लहान लेकरासारख्या एकदम। जर पास असाल तर गेल्या वर्षीचा पेपर आहे, तुम्ही म्हणसाल काय बालवाडीतला मुलगा आरामशीर लिहू शकतो। बघा चरित्र पूत, भुजा में शक्ती, नम्रता संपन्न आणि हृदय में गौरव। खरं सांगा 10वीचा हा पेपर आहे का? तुम्ही नक्की सांगा, उगं टेन्शन घेऊ नका। ग्रामीण भागातील सर्व मुलांना पाठवा, कृपया त्यांना ह्याचं मार्गदर्शन भेटलेलं नाहीये। बघा उत्तर लिखिये, लय ताल। लय ताल म्हणजे रायमिंग वर्ड्स, त्याला आपण म्हणतो आपण यमक जुळणारे शब्द। दृष्टी, सृष्टी, संपन्न, विपन्न असे लिहायचे। बघा 1 मार्क पडणारच आहे। त्यानंतर मूळ शब्द लिहायचा। बघा दयालूचा मूळ शब्द काय? दया, म्हणजे दयापासून दयालू शब्द तयार झालेला आहे। प्राकृतिक शब्द प्रकृतीपासून। असे दुसरे कोणतेही शब्द येतील आरामशीर लिहा। बघा झाले 4 मार्क आणि 2 मार्क हे सुद्धा आरामशीर लिहिता येतं। बघा 4 प्रथम पंक्तिया, हे ज्या 4 प्रथम पंक्ती याचा अर्थ लिहायचा, मनाने लिहायचा, काही ताण घ्यायचं नाही। विजय केवळ लोहे की नाही, धर्म की, ह्या पद्धतीने तुम्ही शिकलेलं आहे। बघा तुमच्या मनानं अर्थ लिहायचा एका एका वाक्याचा। 5-7 वाक्य तुम्ही आरामशीर लिहू शकता आणि मार्क पाडू शकता। सेम तसाच दुसरा पॅरेग्राफ असणारे 6 मार्कासाठी सेम कविता दिलेली आहे। बघा उत्तर लिखिये, गरजने वाले नभ। बघा नभ गरजते हे, म्हणजे विचार करा, पहिली दुसरीचा पेपर आहे तरी मुलं टेन्शन घेत आहेत आणि मार्क त्यांना पडत नाही। त्यामुळे त्या मुलांसाठी मी रील बनवतोय की जे मार्काचं टेन्शन घेत आहे त्या पालकांना पण पाठवा ज्यांना टेन्शन आलेले। हा व्हिडिओ पालक पाहतील, पालक मुलांना सांगतील। बघा पद्यांशचे धुंडकर, तर बघा इथं झुकना, इथं निम्नलिखितचा शब्द लिहायचा आपल्याला, झुकना, मैट मैला। तर हे शब्द तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये पाहणार आहे, ताण घ्यायचं काम नाही। बघा उपसर्गयुक्त शब्द म्हणजे सद्गुण, आचल, आघात, हे ग्रामरचा भाग आहे, आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे, ते तुम्ही सगळं पाहू शकता। आणि तिसरा जो प्रश्न आहे पुन्हा 2 मार्काचा आहे, आपल्या शब्दामध्ये लिहा। बघा ह्या ज्या 4 पंक्त्या याचा अर्थ आपल्या मनाने आपल्याला लिहायचा आहे। हे 12 पैकी 12 मार्क खरंच तुम्हाला पडलेच पाहिजे आणि पुढील विभाग सुद्धा या चॅनलवर आहे, फॉलो करून ठेवा, रील सेव्ह करा। बघा माझं काम हे हुशार मुलांसाठी नाहीये, ज्यांना क्लासेस आहे, ज्यांना सुविधा आहे त्यांच्यासाठी नाही, पण ग्रामीण भागातील असे काही मुलं आहेत की त्यांना क्लासेसचा संबंध नाही, मार्गदर्शनाचा अभाव आहे। कृपया त्या ग्रामीण भागातील सर्व मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, ही कळकळीची विनंती आहे। पुढील विभाग सुद्धा या ठिकाणी मी मार्गदर्शन करणार आहे, सर्व मुलांना याचा फायदा झाला पाहिजे। कृपया ही गोष्ट नक्की करा। भेटू पुढच्या विभागामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।